महाराज नालायक जालिंदराला मारण्यासाठी विश्वाच्या मालकाला 2 वानराचं साह्य घ्यावं लागलं. पवित्र तुळशी सारखी वृंदा महाराज विश्वाचा बाप 350 तीर्थापैकी एका तीर्थात दगड होऊन पडला. पंढरपुरातला मालक, त्याला गंडकी नावाचं तीर्थ म्हणतात. काय काय अवस्था, काय काशीतल्या मालकांची परिस्थिती. त्रिशूळ गेले, डमरू गेले, गेले व्याघ्रांबर ग, दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग. याच्या पलीकड भिल्लिनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. इतकं काम हरिहराची आबरू घेतो, भय नाही त्याशी. हरिलाई आणि भगवान शिवजीला सुद्धा बेजार केलं. जमदग्नी दुर्वास नारीले मान. कोण जमदग्नी? महाराज त्या साधूची सेवा केल्याच्या नंतर एवढं पातिव्रत्येचा पुरुषार्थ टोकाला गेला तर पदरात पाणी येत होतं, पण पाण्यातल्या माशाचा संसार पाहिला. पदरात पाणी येणं बंद झालं. मुलाला बोलवलं आणि डोकं कापून टाकलं. त्याला जमदग्नी म्हणतात. कोण? दुर्वास. पांडवांना छळण्याकरता निघाल्या पंढरपुरातल्या मालकाचा डोक्यातला घाम पायात येतोय. एवढा मोठा अधिकार दुर्वासाचा. त्या दुर्वासाला सुद्धा बेजार केलं. चांगल्या चांगल्याला तर 4-2 अभंग पाठ करणार आहे, कशाला येड्यावानी करायचं. अरे दुर्वासा सारख्याला, जमदग्नी सारख्याला नाही. मला 150 ज्ञानेश्वरीच्या मुकाट्या बस. तू बंधी जरी ज्ञानेश्वरी पाठ केलीस ना, काम जिंकला तरच ज्ञानेश्वरीचा फायदा. तू गाथा जरी पाठ केलास ना, काम जिंकला तर गाथ्याचा तुला फायदा. नाही तर अद्याप नाही. सर्दीच्या गोळ्या घेतल्या आणि चिचाची गोळे खालाय, कशी सर्दी राहील. सर्दीच्या गोळ्या घेतल्या आणि उजळ्याला ताक प्यालाय, कशी सर्दी राहील. सर्दीच्या गोळ्या घेतल्या आणि रात्रभर पाण्यात बसला, सुंबळेस कर तू. तुला आखलीचा कांदा आहे का? तुझी सर्दी कशी राहील. पथ्य महत्वाचं आहे. तुम्ही काय पाठ केलंय त्याला एकमेव पथ्य आहे, ते फक्त काम. विठाला विठाला. मला सांगा, इतका कामी चित्र जन जिंकला तो नराच्या यादीत. एक जण म्हणला मी लग्न जास्त केले, मी नर नाही का? चल वय तिकडं. तू लग्न जास्त केले म्हणजे नर आहे का? नराच्या यादीत लग्न करणारा आला असता तर चित्रकेतूचा पहिला नंबर लागला असता. त्याने 1 कोटी लग्न केले. लग्न केल्यानं जर नंबर लागला असता तर रावणानं 80,000 लग्न केले. लग्नाच्या यादीत आला असता तर 1800 लग्न गोपीचंदानं केले. लग्नामुळे जर नराच्या यादीत आला असता तर 1200 जनकानं केले. लग्नाच्या यादीमुळे जर नराच्या यादीत आला असता तर राजा दशरथानं 703 लग्न केले. देवाचा बाप आहे तरी नराच्या यादीत नाही का? काय चुकलं दशरथ राजाचं? 702 पत्न्या केल्या बुवा. 700 पत्न्याची नाव असू द्या, पण एक साध्वीन एक सद्विद्या, 2 पत्न्या. ह्या असताना पुन्हा का कशाला काम इकडं तिकडं. पण लग्न लावायला गेले का, आणि लग्न लावत असताना नवरीच्या बाजूला करवली उभी, तीच आवडली. नवरीच्या बाजूला करवली उभी होती, तीच आवडली. तीच अशोपती राजाची पोरगी होती. अशोपती राजा चांगला पण बायको हरामखोर होती. विठाला विठाला. अशोपती राजाला बायको नालायक होती. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. मी नाही म्हणत, मालकांचं वाक्य. कर्कशात नव्हती, इतकी नालायक, इतकी नालायक. मुलगी सुंदर होती. कशाहून? सुंदरपणाचा अभिमान म्हणी. नामदेवराय म्हणतात त्यार ती सुंदर होती. पुढचं आपल्याला नाही इचकायचं. सुंदर होती. आणि पण आई नालायक. संस्कार झाले. तिचं नाव कैकई. तिला अविद्या म्हणायचं. साध्वी सद्विद्या आणि कैकई अविद्या. आणि या अविद्येमुळं नराच्या यादीतून राजा खाली आदळला. नराच्या यादीमधून स्त्री लंपटाच्या यादीत गेले. तिथे महाराज जगाचा बाप पुत्र आहे. वैराग्याचं टोक आहे, वैराग्याचं सूत्र आहे, वैराग्याचं फार मोठा अधिष्ठान आहे. या सगळ्या पोरायला बेजार कावं लागलं फक्त स्त्री लंपट मुळावळं. काय भरतासारखा टोकाचा माणूस नंदीग्रामाला लग्न करून अंगाला काव लावा लागली. लक्ष्मणासारखा अधिकारी व्यक्ती बायकोला घरी ठेवून भाऊ भाऊजाईची वनात सेवा करावी लागली. कोण? शत्रुघ्न. विश्वाच्या मालकाच्या पादुका ठेवून वरी छत्र धरावं लागलं. इतकी परिस्थिती बिकट फक्त एका बाईमुळं. नराच्या यादीतून मार्क तिथं संपले. महाराज एवढ्या मोठे पुरुषार्थ. लग्न केल्यानं माणूस नराच्या यादीत येत नाही. एक जण म्हणला ताकद असल्या बराच नाही खांदायची सुंबळ्या, ओळही नाही दाबायची, हाती नाही उचलून आणायचा.
महाराज नराच्या यादीत येण्यासाठी काम जिंकणं, आणि काम किती अवघड. एका महाराजानं तपश्चर्या केली, फार चांगले महाराज होते, फार तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या. त्या महाराजानं जी बाई दिसन तिच्याकडे बघितल्याच्या नंतर वात्सल्यायत भवो मातृत्वाहा असे शब्द वापरायचे. आई तुल्य माता, आईन माता एकच, वात्सल्य काय असं गोड 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 शब्द वापरायचे. इतकी महाराजाची टोकाला विद्वत्ता गेली, एवढं मोठं आचरण टोकाला गेलं. महाराजाला नेण्यासाठी विमान आलं. महाराजाला 15 ते 20 मिनिटं आयुष्य शिल्लक आहे, तासाभराचा अर्ध्या तासाचं आयुष्य शिल्लक. महाराजांच्या पर्णकुटीच्या पाठीमागं विमान उतरलेलं आहे. विमानाच्या पुढे अशा सोन्याच्या चादरी टाकल्या, त्या चादरीहून महाराजाचा दिव्य तेज, तो आत्मा त्या सोन्याच्या चादरीहून वरी जाणार. काम काम सांगायलो, काम जिंकला किनाराच्या यादीत. महाराजाचं आयुष्य शिल्लक राहिलं 15 मिनिटं. त्याच्यातले 15 मिनिटातले 5 मिनिटं निघून गेले. महाराजाचं आयुष्य राहिलं 10 मिनिटं. 10 मिनिटात महाराज विमानात बसणार. कोण्या विमानात? या टापराच्या नाही. पुष्पक बी नाही, वैकुंठात नेणारं विमान. पुष्पक हे भोगवाद्यांना मिळत असतंय, सिद्धांना मिळत असतंय. भोगवाद्यांचं विमान आहे पुष्पक. महाराज अधिकारी व्यक्ती त्याच्यात नाही, ते वैकुंठातलं विमान वेगळं. हा, जे देहूतल्या मालकांना न्यायला आलेलं ते विमान या महाराजाला न्यायला आलतं. जे नामधारकासाठी विमान स्वतंत्र आहे. महाराज रावणाकडे 14 विमान होते. रावणानं एका विमानात कोण्याच बाईला बसिलं नाही, त्याच्या बायकोल बसिलं नाही. त्याची फक्त बसवायची इच्छा होती, सीतेची इच्छा होती. त्या विमानाचं नाव आहे प्रभदत्त नावाचं विमान. रामायणात नाही वाचायचं, दुसरीकडे वाचा. रामायणात वाचलं मला शिव्या देतात, यानं कशातलं सांगितलं, त्याच्यामुळे दुसरं पाहत जाणं. ग्रंथ वागत जा. तुम्ही जर वाचन केलं तर आम्ही सुद्धा सुधारतो. आम्हाला सुद्धा भीती वाटेल तुमच्या पुढे कीर्तन करायची. भीती वाटली पाहिजे, घाम आला पाहिजे. आता मग गरमीने आलाय, भीतीमुळे येईन. विठाला विठाला कूलर यायला, कूलर मलाच नाही लावलं. जिल्ह्यापेक्षा तालुक्यात मोठा झाला. पण असू द्या, कधी कधी काही दिवस सुनाचे असतात, काही दिवस सासूचे असतात. आज आपले दिवसच नाहीत असं समजायचं. विठाला नाही म्हणल्यावर बली लिहावं, कुत्र पण आलतं यायचं जवळ. विठाला 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 चलत राहतं. एवढा मोठा गाडा सांभाळायचा कमी अधिक होत असतंय. काय त्यांना एरविनोद म्हणून बोललो, काय नाही, द्या त्यांना. ते आमचे संप्रदायातले आमचे कीर्तनकाराचे कुठे माणसं आहेत, त्यांना दिलं तरी काय हरकत नाही. मलाच आलं असं समजायचं. महाराज ते विमान फक्त नामधारकाला, त्याच्यापैकी या महात्म्याला आलं. जे माझ्या देहूतल्या मालकांना विमान, ते या महात्म्याला पंढरीबुवा विमान. ते विमान येऊन टेकलंय. आयुष्य शिल्लक राहिलं 5-6 मिनिटाचं. तितक्यात महाराजाला ताण लागली. पाणी मिळेल, एकही शिष्य जवळ नव्हता. आणि कामाच्या वेळेला शक्यतो शिष्य लांब लांबच असतात, फक्त काजू बदाम वाड्यावर पुढे बसतात. महाराजाच्या हाताच्या आधी शिष्याचा हात खाली जातो परत. अशा वेळेस बरेच शिष्य असतात. पण इथं काम, महाराजाला ताण लागल्या, एक शिष्य जवळ नाही. बेजार महाराज. तेवढ्या अवकाशात समोर बसलेल्या माऊल्या आहेत ना, माझ्या महाराष्ट्रातल्या, माझ्या पवित्र भारत देशातली एक माऊली आपल्या मालकाची, आपल्या सासऱ्याची, शेतात काम करणाऱ्या गड्याच्या दुपारची भाकरी घेऊन जात होती. महाराजाच्या पर्णकुटीपासून रस्ता होता आणि आतनं आवाज आला, पाणी मिळेल. बाईनं महाराजाच्या पर्णकुटीत भाकरीचं टोपलं टेकलं, आतमध्ये प्रवेश केला. शक्यतो तिला माहीत नव्हतं महाराज किती दाढ आहेत म्हणून. शक्यतो त्या महाराजांच्या पर्णकुटीत आतापर्यंत कुठल्याही बाईनं प्रवेश केलेला नव्हता. पण हिलाही माहीत नव्हतं. नुकतंच लग्न झालेलं होतं 5-6 महिन्यापूर्वी. नवीन नवरी होती, शेतात भाकरी घेऊन जात होती. जुन्या काळातली होती, आताची नेणार नाही नवीन. आणि तिनं पर्णकुटीत प्रवेश केला. महाराजांच्या त्या माठातला पेला भरून घेतला. महाराज त्या खाटेवर पडलेले होते आणि महाराजांच्या हातात पेला दिला. आयुष्य 2-3 10-5 सेकंदाचं शिल्लक आहे. मिनिट वगैरे काय नाही, काय 10-5 सेकंदाचं, अर्धा मिनिट वगैरे आयुष्य शिल्लक असेल. तेवढ्या अवकाशात महाराजांच्या हातात पेला दिला. महाराजांचं आयुष्य 2-3 सेकंदाचं शिल्लक आहे. पाणी प्यायला पाहिजे का नाही? पार्षद उभे आहेत. वैकुंठात जाणार विमान आहे, सोन्याची चादर टाकलेली आहे. त्याच्याहून तो पिंड जाणार, तो दिव्य शरीर जाणार, हे पार्थिव खाली पडणार आणि दिव्य अशा प्रकारचं स्वरूप महाराज त्याच्यात बसून जाणार. पण महाराजाच्या शेवटच्या 1-2 सेकंदात महाराजाच्या अंतकरणात पाप आलं.
ही तरुणपणात भेटली असती तर ही सोबत लग्न केलं असतं. चादरी, विमान, डोगरचं पापण खालच्या पापणाला चिटकते तितक्या आकाशात आणि महाराज खाली बसला. महाराज ज्याच्यासाठी वैकुंठातलं विमान येणार त्याला जन्म घ्यावा लागला. तरी तपोबळी जन्मधरी, आसनेचा संग होया अंतकाळी, आसनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होयांत काळी तरी तपोबळी जन्मधरी. फक्त 2-3 सेकंदानं सगळं मातीत घातलं. वैकुंठातलं विमान आलतं, पण 2-3 सेकंदात ही जर तारुण्यात भेटली असती तर मी असा राहिलो नसतो, मी लग्न केलं असतं. या 2-3 सेकंदामध्ये वासनेनं त्या साधूची इतकी वाट लावली. म्हणून नराच्या यादीत नाही. नराच्या यादीत येण्यासाठी काय करावं लागतंय ऐका पुढचं. या पवित्र भारत देशामध्ये एक पवित्र महाराष्ट्र आहे, त्याच्यात आपण राहतो. या पवित्र संस्कृती संपन्न भारत देशात एक पवित्र महाराष्ट्र आहे आणि त्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीत आपण राहतो. या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेला भारतीय संस्कृतीतला वेदशास्त्र पुराणाच्या मतानुसार 5व्या क्रमांकाचा राजा, त्या राजाचं नाव आहे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. परवाला बार्शी परिसरात गेलो मी. मला तिथे एक भगवान शिवजींचं मंदिर पाहायला भेटलं मंदिरामध्ये. आणि त्याच्यानंतर या चारठा सेलूदमध्ये महाराज मंदिरामध्ये शिवजींचं मंदिर पाहायला भेटलं माझ्या रयतेच्या राजाचं. तुम्हा तरुणांना कोटी कोटी धन्यवाद. महाराज धर्मनिरपेक्ष राजा आहे, विचारवंत राजा आहे, शीलवंत राजा आहे, चारित्र्य संपन्न राजा आहे, कर्तृत्व संपन्न राजा आहे. असा हा 5व्या क्रमांकाचा लाभलेला भारत देशाला राजा. राजाला 8 पत्न्या, 8. पण एके दिवशी राजाच्या स्वागताकरता एका चुकीच्या माणसानं याच महाराष्ट्राच्या मातीतील या पवित्र भारत देशातील एक दिव्य तेजस्वी स्वरूप संपन्न कन्या बंद केली. राजांना निरोप झाला. राजाने महिलांच्या साह्यानं त्या खोलीतनं बाहेर काढलं. तिची खणा नारळानं ओटी भरली. 8 पत्न्यापैकी एका पत्नीनं हस्तिदंताची पालखी होती, त्या पालखीत बसवलं. तिला रेशमाच्या पडदाण्या लावल्या. पाठीमागं 4 आणि पुढे 4 असे मल्ल, 8 मल्ल, 10-15 चोपदार भालदार सगळी काही. आणि राजाने सगळ्यांना सांगितलं हिला नेऊन घाला. ती कल्याणच्या सुभेदाराची सून होती. कविता म्हणणं नकोय, तरी पण तुम्हाला कळावं याच्याकरता म्हणतोय. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. महाराज अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडला होता, एवढी तेजस्वी सुंदर होती. पण तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान. महाराज इतकी सौंदर्यवान की अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय ती सुंदर किती असेल याच्या पलीकडे जाऊ द्या सौंदर्य. ती जर नुसती नजर कैदेत ठेवली असती ना, तिला स्पर्श नका स्पर्श करू द्या. राजाच्या अंतकरणात ते पाप नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतकरणात ते पाप नव्हतं. पण तिला जर नुसतं नजर कैदेत ठेवलं असतं तर 4 पातशाह्याकडनं प्राप्त हरण झालेले 6 किल्ले पुन्हा परत भेटत होते. पण राजा कोणाला म्हणतात महाराज, नर कोणाला म्हणायचं? या पवित्र देशातल्या स्त्रीला वेठीस धरून जो संपत्ती कमवतो तो षंड असतो. पवित्र स्त्रीला अर्जित करून द्रव्याचा संचय करतो तो किलिंबे असतो. महाराज पुरुषार्थी राजा, किती पुरुषार्थी. या राजाच्या पुत्राला बघितल्याच्या नंतर या देशातला वाघ लगी करतो. वाघ शंभू राजाला मारण्यासाठी अर्धपोटी उपाशी ठेवलेला पिंजऱ्यातला वाघ. तुम्ही अजून बी लक्षात घ्या. वाघ पोटभर खातू, अन्यथा जाळीत बसून राहतू, उंदर फुंदर धरीत नसतो वाघ.
वाघ खाल्लं तर पोटभर खातो, उंदरायच्या नादी लागत नाही, त्याला वाघ म्हणतात. पण या वाघाला जेवता जेवता पुढचं मांस काढून घ्यायचं. तो वाघ असा रागवायचा आणि लोखंडाच्या सळ्या चावायचा. तो फक्त याच्याकरता तापवला होता, रयतेचे राजा यांचे सुपुत्र शंभूराजे यांचा शेवट करण्याकरता. पण महाराज शंभूराजाचं तेज इतकं तेजस्वी होतं की तेज बघितल्याच्या नंतर वाघ तर चावलाच नाही, पण ते तेज बघितल्याच्या नंतर वाघाचं तेज लगी वाट बाहेर पडतंय. म्हणजे ज्याचं स्वरूप बघितल्याच्या नंतर वाघ लगी करतो, त्यावरती शंभूराजाचं तेज किती मोठं असेल. वाघ नुसता लगी करत नव्हता, रडत पण होता. तर शंभूराजानं वाघाच्या डोळ्यातल्या सांकेतिक शब्दात विचारलं, का रुदंती को भवा? राजे, तुम्हाला मारण्यासाठी अर्ध पोटी ठेवलंय, पण तुम्हाला मारण्याची माझ्यात ताकद नाही, म्हणून मला तोफेखाली तो मारेल. त्याच्यापेक्षा तुमच्या हातानं मरू द्या ना. मग वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी ती जात. मग हा नंतरचा पुरुषार्थ. नाही तर वाघाला सुद्धा मारायचं नव्हतं शंभूराजेला, पण त्या वाघानं विनंती केली, कोणाच्याही हातानं मरण्यापेक्षा मला तुमच्या हातानं मरायचंय. महाराज, एवढा मोठा वाघाचा काय सामान्य वाघ आहे का? आपल्याच सरपणाखाली जर कुत्री गेली ना, तर कुत्री पिले घेऊन जाऊस तर बया सरपण आणत नाहीत. बयाच नाही, बयाल म्हणल्यावर तुम्ही लय हसायले. तुम्हाला आणता येतं का? ऊसाच्या कणाला डुकरीन गेली असं म्हणा. कोण असा बहादर आहे त्या ऊसात झाला? ऊस आपला, शेती आपली. मग डुकरीनीच्या पुढे जाता येत नाही, कुत्रीच्या पुढे जाता येत नाही, वाघाच्या पुढं. महाराज शौर्य आणि तेज बघितल्याच्या नंतर वाघ लघु शंका करतो. त्यावरती शंभूराजाचं तेज किती मोठं असेल. मग एवढे तेजस्वी शंभूराजे ज्याच्या पोटी जन्माला आले ते छत्रपती किती तेजस्वी असतील.